बघूया विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं आणि प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढलेले आहेत। यावेळी त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना उद्देशून बीडच्या मंत्र्यांकडून स्पीडची अपेक्षा आहे असं म्हणत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। अध्यक्ष महाराज, माझे स्पेसिफिक प्रश्न आहे आणि नामदार पंकजाताई मुंडेंना माझी एक आग्रहाची विनंती आहे की तुम्ही स्वतः प्रदूषण पाहिलंय की किती प्रदूषण तिथं आहे, काय अवस्था आहे। बरं, तुम्ही उत्तरात अध्यक्ष महाराज उत्तरात हे मान्य करताय की आम्ही प्रदूषण आहे म्हणून दंड केला, आम्ही बँक हमी ही जप्त केली आणि दुसरीकडे शेवटच्या वाक्यात लिहिता की असं आम्हाला वाटत नाही की आकडेवारी संतुलित आहे। म्हणजे पोपट बोलत नाही, पोपट खात नाही, पोपट पीत नाही, पण पोपट मेला हे मान्य करायला तयार नाही। माझा पहिला प्रश्न आहे, जर तुम्ही बँक गॅरंटी 2 लक्ष 2.5 लक्ष ठेवली तर इथं चर्चगेटच्या स्टेशनवर भीक मागणारा सुद्धा एका दिवसामध्ये एवढी भीक जमा करतो। हे 2 लक्ष कोणासाठी? 1000 कोटी 2000 कोटीचं टर्नओव्हर असणाऱ्यांसाठी, 2000 कोटीचा कोळसा विकणाऱ्यांसाठी 2 लाख। माझी पहिली मागणी माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना आहे की तुम्ही ही बँक हमी त्याचं जे टर्नओव्हर आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 1% ठेवली पाहिजे आणि ही बँक गॅरंटी जमा केल्यानंतर 50% चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात देऊन त्याच्या माध्यमातून कडुनिंब, वड, पिंपळ किंवा मिटिगेशन केलं पाहिजे। ही माझी पहिली मागणी मी तुम्हाला देतो। या ठिकाणी माननीय मंत्री महोदय, एक महामाया कोळवाश्री आहे, म्हणजे सारेच कोळवाश्री या बदमाश आहेच, पण या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या कष्टाचं पीक 68,61,864। बरं, महामाया कोळवाश्रीला कोण वाचवणारे? पापी आहे। हे पापी नरकात गेल्याशिवाय राहणार नाही आहे। सरकारचं ऐकत नाही, अधिकाऱ्याचं ऐकत नाही। अध्यक्ष महाराज, हे कोण आहे की जे अध्यक्ष महाराज फक्त कर्नाटक सरकारच्या कोळशाचं अध्यक्ष महाराज वॉशिंग करतात? मी कंप्लेंट केली, त्यांनी कारवाई केली, पण ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत मी 7दा निवडून आलो त्या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मात्र कारवाई होत नाही। हे दुर्दैवी आहे। खरं तर अध्यक्ष महाराज, कधी आम्ही चित्रपटाचं गाणं म्हणायचो, ये अंधा कानून है, पण आम्हाला वाटायचं की चित्रपटाचे शब्दच आहे। पण आज माझी पुन्हा एक मागणी आहे, ती जर तुम्हाला करता आली तर बघा अध्यक्ष महाराज, हे सत्यमेव जयते आपण 26 जानेवारी 1950ला स्वीकारलं। खरं तर हे पूर्ण कसं आहे की अध्यक्ष महाराज, सत्यमेव जयते नानृत सत्येन पन्या वितेत देवयाना, म्हणजे केवळ सत्याचाच विजय होतो हे तेव्हा मुंडक उपनिषदामध्ये लिहिलं आहे। ही त्यांनी लिहिताना चूक जी केली आहे ना ती दुरुस्त करा। हे सत्यमेव जयते उत्तर देणाऱ्यांच्या जर रूम मध्ये लिहिलं असेल बदलवा आणि सत्यमेवच्या ऐवजी नोटमेव जयते असं लिहा, तरच उत्तर खरं येणार आहे।